आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लिपिड प्रोफाईल ह्याबद्दल आपण बोलणार आहे। तर खूप वेळा आपल्याला डॉक्टर लिपिड प्रोफाईल चेक करून घ्या असं सांगत असतात, पण ती का बरं आपल्याला चेक करायची आहे, ह्याचं कारण काय आहे, तर ते डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लिपिड प्रोफाईल ही जी आहे तर ही हार्टशी रिलेटेड एक टेस्ट आहे, ज्याच्यातून आपल्याला हे कळतं की आपलं कोलेस्टेरॉल आपल्या ब्लड व्हेसलमध्ये ज्या ब्लडच्या आर्टरीज आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये वसा आहे, वसा म्हणजे फॅट आहे, आणि किती प्रमाणामध्ये ब्लॉकेज आपल्या त्या आर्टरीमध्येच झालेले आहे। तर ह्यामध्ये काय असतं की नेमकं हे ट्रायग्लिसराईड असेल किंवा जे कोलेस्टेरॉल आहे ह्याचे दोन प्रकार आहे, एक गुड कोलेस्टेरॉल आणि एक बॅड कोलेस्टेरॉल। तर गुड कोलेस्टेरॉल हे असणंसुद्धा महत्त्वाचं आहे। ते मेलमध्ये 40 अबव आणि फिमेलमध्ये ते 50 अबव पाहिजे, आणि जे बॅड कोलेस्टेरॉल आहे ते 100च्या लेस पाहिजे, लेस दॅन 100। आणि जे ट्रायग्लिसराईड आहे तर ते ट्रायग्लिसराईड 150च्या लेस पाहिजे। तर अशा प्रकारे ह्याचं हे एक प्रमाण आहे। तर आपल्याला कोणाला जास्त हार्ट अटॅकचे किंवा हार्ट डिसीजचे चान्सेस जास्त आहे, किंवा हार्ट स्ट्रोकचे किंवा भविष्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता कोणाला आहे, आपल्या शरीरामधलं जे टोटल कोलेस्टेरॉल आहे ते 200पेक्षा आपलं कमी असणं महत्त्वाची गोष्ट आहे। तर ज्यांचा HDL आणि ट्रायग्लिसराईडचा जो रेशो आहे तो मोर दॅन 2.5 जर असेल तर ते रिस्कमध्ये आहे, आणि जर तो 3 ते 4 ह्या प्रमाणामध्ये असेल तर ते जास्त हायर रिस्कमध्ये आहे, आणि ज्यांचा 4 ते 16पर्यंत आहे तर ते जास्तीत जास्त त्यांना हार्ट डिसीज होण्याची जास्तीत जास्त शक्यता ही त्यांच्यामध्ये आहे। तर तुम्ही म्हणाल की हे बॅड कोलेस्टेरॉल किंवा जे ट्रायग्लिसराईड आहे हे का बरं आपल्या शरीरामध्ये वाढतं, तर ह्याचे मुख्य कारण म्हणजे काय, तर मुख्य कारण म्हणजे ह्यामध्ये जास्त प्रोसेस्ड फूड खाणं, किंवा ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅटचं प्रमाण आहे। मग आपल्याला फॅट हे कशामधून आपल्याला मिळत असतात, तर हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ। तर खूप जणांचं ते प्रमाणापेक्षा जास्तच चीज असेल किंवा बटर असेल किंवा जे वनस्पती तूप आहे त्याचा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये समावेश करतात, आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं फॅट हे वाढत जातं, आणि त्यामुळेच आपलं जे बॅड कोलेस्टेरॉल आहे ते शरीरामध्ये वाढत जातं। आणि दुसरं कारण म्हणजे खूप जास्त शुगरी पदार्थ घेणे। तर शुगरी पदार्थांमध्ये फक्त साखरच आहे का, रिफाईन केलेली साखरच आहे का, तर नाही। जर प्रमाणापेक्षा जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मध असेल म्हणजे हनी असेल किंवा गूळ असेल किंवा ऊसाचा रस असेल, हे जर तुम्ही प्रमाणापेक्षा, किंवा कार्बोहायड्रेटमधून सुद्धा आपल्याला शुगर मिळत असते, तर प्रमाणापेक्षा जर जास्त आपण शुगरी पदार्थ जर घेतले तर त्यामुळे सुद्धा आपलं बॅड कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराईड जे आहे ते वाढत असते। तर तिसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये तळलेले पदार्थ खाणे म्हणजे खूप जास्त फ्राईड फूड खाणे, हे सुद्धा हे बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी कारणीभूत आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन। तर अल्कोहोल कन्झम्पशनमुळे सुद्धा आपलं ट्रायग्लिसराईड हे वाढते। तर आयुर्वेदानुसार की वसा वाढणं म्हणजे फॅट वाढण्याचं जास्त कारण काय आहे, तर आयुर्वेदामध्ये फॅट वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे अध्यशन म्हणजे भूक नसताना जेवणे, आणि आधी म्हणजे जे जेवण आहे आपलं पोटामध्ये अन्न आहे त्याचं पचन झालेलं नाही, आणि त्याच्यावर आणखी एका अन्नाचा मारा करणे म्हणजे अध्यशन, आणि व्यायामाचा पूर्णतः अभाव असणे, ही सर्व कारणं तुम्हाला तुमची ओबेसिटी वाढून तुम्हाला डायबिटीस, हार्ट डिसीज आणि ट्रायग्लिसराईडचा रेशो वाढवण्यासाठी हे कारणीभूत असतात। म्हणून ह्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। इतरांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।